श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या 2 गौ मातापैकी एका गौ मातेला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला काय मार्गदर्शन देणार आहे ते जाणून घ्या. थांब, पुढे स्क्रोल करू नकोस, नाहीतर नंतर आयुष्यभर पश्चाताप करशील. आज जे तू ऐकणार आहेस तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे, कारण तुझा विजय आता काही पावलावर आहे, पण तूच थांबला आहेस. हा संकेत तू दुर्लक्ष केलास तर नशीब पुन्हा संधी देणार नाही. तुझ्या अश्रूची किंमत आज तुला समजणार आहे. ज्याने तुला तोडलं त्याचा शेवट आता जवळ आला आहे. भिवू नकोस, आज शक्ती तुलाच जागी होणार. ही वेळ साधली नाही तर पुन्हा अशी संधी मिळणार नाही, कारण आज जे घडणार ते तुझ्या शत्रूंना हादरवेल. देवाचा संकेत आहे, फक्त लक्ष दे. अजूनही तुझ्या मनात शंका आहे तर मग ऐक आणि निर्णय घे. आता तुझा विजय जवळ आला आहे. प्रत्येक मोठ्या विजयाच्या आधी एक शेवटची परीक्षा येते. आज तू जिथे उभा आहे तिथून पुढे फक्त 2 मार्ग आहेत, एक राहण्याचा आणि दुसरा इतिहास घडवण्याचा. तुझ्या डोळ्यातील अश्रू आता कमकुवतपणाचे नाही, ती शक्ती बदलत आहे. ज्याने तुला रडवलं, ज्याने तुझा अपमान केलं, त्यांना आता समजणार आहे की त्यांनी कोणाशी पंगा घेतला आहे, कारण तू आता एकटा नाहीस आणि कधीच नव्हताच. स्वामीची शक्ती नेहमी तुझ्या पाठीशी उभी आहे. जेव्हा सगळे सोडून गेले तेव्हा देखील स्वामी शक्ती तुझ्या सोबत आहे आणि म्हणूनच तू अजून उभा आहे. तुझ्यावर अन्याय झाले त्याचा हिशोब आज होणार. वेळ लागेल पण न्याय कधी चुकणार नाही. होय, त्यांना त्याच्या कर्माचे फळ आता मिळणार आहे. ज्याने तुला तोडलं आता घाबरण्याची गरज नाही. भीती तुझी सर्वात मोठी शत्रू आहे. ज्या दिवशी तू भीतीवर विजय मिळवशील त्या दिवशी तू जगासमोर नतमस्तक होणार आहे. होय माझ्या लेकरा, ही वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याचे, कारण जे काही तू सहन केलं आहे ते वाया जाणार नाही. प्रत्येक वेदना तुला मजबूत बनवत आहे आणि प्रत्येक संघर्ष तुला विजयाचं जवळ नेत आहे. म्हणून उभे राहा, ताठ मान कर. वेळ तुझी आहे, भिवू नकोस. कोणीतरी वरून म्हणते मी तुझ्या पाठीशी आहे. सहमत असाल तर स्वामी शक्ती माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा चॅनल तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर, कारण पुढचे 30 सेकंद तुझे नशीब बदलून टाकणार आहे. तुझ्यासाठी एक गुप्त संदेश भगवंताने पाठवला आहे. हा शेवटचा इशारा आहे, त्यानंतर परत काहीच राहणार नाही. तुझ्या वेदना बदल नशिबाने ठरवलं आहे. तुझ्यावर लक्ष ठेवून आहे, म्हणून आज निर्णय होणार आहे. वय माझ्या लेकरा, बघ तुझ्यावरचे काही घडले ते अपघात नाही. प्रत्येक वेदना, प्रत्येक धोका ही सगळी तयारी होती तुला कमकुवत बनवण्यासाठी, नाहीतर तुला स्ट्रॉंग बनवण्यासाठी. जे लोक शांत बसलेत त्यांना आता जाणवणार की काहीतरी बदलले. रात्रीच्या शांततेत जेव्हा सगळे झोपलेले असतात तेव्हा कोणीतरी तुझ्याशी बोलतो. एक आवाज जो सांगतो तो थांबू नकोस, अजून खूप काही बाकी आहे. तुझ्या डोळ्यातले अश्रू आता दुर्बल त्याचं चिन्ह नाही, ते युद्धाचे इंधन आहे. प्रत्येक अश्रू एक वचन आहे की आता तू थांबणार नाहीस, तू झुकणार नाहीस. तुझा शत्रू हा बाहेर नाही, तो तुझ्या जवळ आहे. तो हसतो, बोलतो, पण मनात तुझा नाश करण्याची इच्छा ठेवतो. त्यानेच तुझ्यावर काळी नजर टाकली आहे, तुझं आयुष्य अंधारात ढकलण्यासाठी. पण एक गोष्ट तुझा शत्रू विसरला की तू एकटा नाहीस. अचानक तुझ्या मनात एक आवाज घुमतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तो आवाज आहे स्वामी समर्थ महाराजाचा. जर तुला तो आवाज ऐकायचा असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर कर आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी माझ्या पाठीशी असे तू टाईप कर. ज्या क्षणी तू स्वामीचं नाव घेतोस त्या क्षणी तुझ्या भोवती एक अदृश्य कवच तयार होतो. तुझ्या शत्रूची प्रत्येक वाईट योजना तिथेच थांबते, कारण दिव्य शक्तीसमोर काळी शक्ती टिकू शकत नाही. आता खेळ उलटणार आहे. आता स्वतःच्या कर्माची शिक्षा प्रत्येकाला मिळणार आहे.
आणि तुझ्या प्रत्येक हिशोबाचा अश्रूचा हिशोब आता होणार आहे, कारण तो हिशोब स्वामी स्वतः घेणार आहे. आजची रात्र शेवटची आहे. तुझ्या भेटीचे कारण उद्यापासून तुझ्या आयुष्यात एक प्रकाश असणार आहे आणि तुझा शत्रू जो स्वतःभोवती जगणार तो प्रत्येक क्षण रात्री 3 वाजता तुला पुन्हा जागा आले आणि तू घाबरू नकोस. डोळे बंद कर आणि फक्त एकदा म्हण श्री स्वामी समर्थ, कारण त्या नामात इतकी शक्ती आहे की कोणताही शत्रू तुझ्यासमोर टिकू शकत नाही. होय माझ्या लेकरा, बघ जर तुला तुझ्या देवावर विश्वास असेल तर माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप कर आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, प्रत्येक आयुष्यात सुख दुःख येतं, पण त्या दुःखाच्या क्षणी घेतलेला छोटासा निर्णय आपलं आयुष्य बदलून टाकतो आणि अशाच वळणावर तू आता उभा आहेस. एक रस्ता सोपा आरामाचा, पण तो तुला हळूहळू खाली खेचणार आणि दुसरा रस्ता कठीण, तो तुला तुझ्या स्वप्नाच्या जवळ नेणार. बहुतेक लोक पहिला रस्ता निवडतात कारण त्यांना भीती वाटते अपयशाची, लोक काय म्हणतील याची, आणि स्वतःवर विश्वास नसण्याची. पण लक्षात ठेव, मोठं होण्यासाठी वेगळं करावं लागतं. जिथे सगळे थांबतात तिथे तू पुढे गेलास तरच तू जिंकशील. तुझ्या आत एक आवाज आहे जो तुला योग्य मार्ग दाखवत आहे, पण तू त्याकडे दुर्लक्ष करत आहे कारण तुला कन्फर्म झोन सोडायची भीती वाटते. वेळ आली आहे निर्णय घेण्याची. भीतीवर विश्वास ठेवायचं की स्वतःवर, कारण लक्षात ठेव, आज घेतलेला निर्णय उद्याचं भविष्य ठरत आहे, आयुष्य ठरवत आहे. आणि हाच तो क्षण आहे जिथून तुझं नशीब बदलणार आहे. म्हणून तुला जर असं वाटत असेल की तुझं कोणी नाही, तर तुझा देव तुझ्या पाठीशी आहे, म्हणून तू विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. लोक तुझा वापर करत आहेत आणि तू त्यांना मदत करत आहेस. तू चांगला आहेस म्हणून लोक तुझा गैरफायदा घेत आहे. म्हणून तू स्वतः निर्णय घे आणि बघ, तुला आता सगळं काही तुझ्या मनासारखं होणार आहे. लोक तुला कंट्रोल करत नाही, तर ते तुझ्या भावनावर खेळत असतात आणि तुला गिल्टी करायला लावतात. तुला चांगलं माणूस बनवतात आणि मग तुझ्याकडून त्यांना हवं ते करून घेतात. तू त्यांना नाही म्हणू शकत नाही, कारण तुला भीती वाटते ते सोडून जातील किंवा काय म्हणतील. आणि हीच तुझी सर्वात मोठी कमजोरी आहे. ज्यावेळी स्वतःपेक्षा दुसऱ्यांना जास्त खुश ठेवायला लागशील त्या क्षणी तू स्वतःला हरवायला लागतील. म्हणून बाळा, बघ, तू नाही म्हणायला शिक. स्वतःला फर्स्ट प्रायोरिटी दे आणि बघ, तू वाईट नाही, तू स्वतःसाठी उभा राहत आहेस. जे स्वतःसाठी उभा राहत नाही त्याचा वापर केला जातो. सहमत असाल तर होय देवा, मी सहमत आहे असे टाईप कर आणि हा संदेश तू शेअर कर. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.